आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये एवढं मोठं भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं यश मिळवून देण्यामध्ये ज्या संघटनांनी खूप मेहनत घेतली त्यापैकीच एक पतित पावन संघटनेचे पदाधिकारी पुण्यातील आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत स्वप्नील नाईक पुणे शहर अध्यक्ष आहेत, त्यांच्याशी आपण विचारूयात. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत, काय सांगाल? याच्यामध्ये खरं तर महाराष्ट्रवासियांचे पुणेकरांचे आम्ही आभार मानतो. सकल हिंदू समाज, पतित पावन संघटना, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित एकजुटीने एकमताने या पुणे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम केलं. आज जर तुम्ही बघितलं तर मागच्या वेळेस जेव्हा फडणवीस साहेब पोटतिडकीने म्हणत होते मी पुन्हा येईन, तर कुठला अधिकार गाजवण्यासाठी नाही तर ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी, महाराष्ट्राच्या विकासाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे वादळ पुन्हा एकदा आलेलं आहे. तिसऱ्यांदा शपथविधी घेत आहेत. मागच्या 2.5 वर्षामध्ये स्वतःच्या मुख्यमंत्री पदाचा दावा असून पण त्यांनी शिंदे साहेबांना पुढं देऊन शिंदे साहेबांना पूर्ण हे करून त्यांनी मुख्यमंत्रीपद देऊन जसं लाडकी बहीण योजना व अन्य ज्या ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्यांसाठी आज खरंच बघायला गेलं तर 232 जागा महाराष्ट्रातल्या जनतेने ज्या पद्धतीने निवडून दिल्या महायुतीच्या, त्यासाठी सगळ्यात अगोदर महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. आणि आज हा खरंच ऐतिहासिक दिवस आहे. 5 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अधोरेखित होणार की एक उपमुख्यमंत्री हा मुख्यमंत्र्याची शपथ घेणार आणि जे भविष्यात अजितदादा पवारांना पण मुख्यमंत्री पदाची संधी मिळणार. हे महायुतीचं सरकार तिघं मिळून तिन्ही मुख्यमंत्री या 5 वर्षात होणार आणि परत महाराष्ट्राचा विकास आहे त्या वेगाने आहे त्या पद्धतीने सगळा पुढे येऊन महाराष्ट्राच्या जनतेला दिसेल. आपण पाहतोय की पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाला एवढं मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं तुमचं काम कसं होतं, संघटनेचं काम कसं चालायचं किंवा हिंदुत्वादी संघटनांची भूमिका या निवडणुकीमध्ये नेमकी कशी होती? आता सगळ्यात अगोदर जर पाहायला गेलं आपण तर महाराष्ट्रासाठी हिंदुत्वाचं सरकार म्हणून जो महायुती सरकारने आढावा घेतला आणि ज्या पद्धतीने पुढाकार येऊन काम केलं, प्रतापगडची मशिदीचं अतिक्रमण हटवलेलं असेल, विशाळगडच्या मशिदीचं अतिक्रमण हटवलं असेल, पुण्येश्वराच्या पुण्याच्या मशिदीतलं जे काही अतिक्रमण हटवलं असेल, हे हिंदुत्वादी सरकारने आज हिंदुत्वासाठी काम केलं आहे. आम्ही हिंदुत्वादी संघटनांनी सकल हिंदू समाजामार्फत वस्ती भागांमध्ये जाऊन सर्व ज्ञाती संस्था, समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून समाजाचं पूर्णपणे प्रबोधन करून महायुती सरकारच आपल्या महाराष्ट्रासाठी कसं पुढं उपयोगी आहे हे सगळं सांगून महाराष्ट्रातल्या वस्ती भागातल्या सगळ्या जनतेला सांगून आज आम्ही एकमताने एक दिलाने मतदान करण्यासाठी आज आम्ही भाग पडलं. आज तुम्ही बघायला गेलं तर पुणे शहर ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे, विद्येचं माहेरघर म्हणून जगाच्या पाठीवर आहे. पण तुम्ही आज पाहायला गेलं तर पुण्याचा विकास ज्या पद्धतीने होत चालला आहे, मेट्रो आली, भूमिगत मेट्रो आली, बाकी आणखीन जे काही विकासाचे कामं चालू आहेत ती विकासाची कामं पूर्ण होईल. आज कसब्यातला जो पाणी प्रश्न होता तो पाणी प्रश्न सुटतो आहे. आज आपल्याला आमदार म्हणून हेमंत रासने लाभलेत. हे ज्या पद्धतीने गेल्या 3 ते 4 दिवसात निवडून आल्या ज्या पद्धतीने काम करतात हे सगळं बघता आज पुण्याचा पण विकास होणार, महाराष्ट्राचा पण विकास होणार. महाराष्ट्राची जनता लाडकी बहीण ही लाडक्या भावाला 100% पुढचे 15 वर्ष हलू देणार नाही. हा आपण एक प्रक्रिया आहे. आपण पाहतोय की ह्या निवडणुकीमध्ये एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे असा सुद्धा प्रचार झाला होता. हा प्रचार तुम्ही कसा उलटवून लावला? नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीने संविधान वाचवण्यासाठी या विरोधी लोकांनी जे काय घातकीपणा केला आणि जी महाराष्ट्रातल्या जनतेची जो काही दिशाभूल केली त्या संदर्भात आज यावेळेस जो नारा दिला होता एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, हा खरंच होता. कारण की आपल्याला जर आपली संस्कृती टिकवायची असेल, अन्य अतिक्रमणांपासून अन्य परप्रांतीयांपासून जर आपल्याला खरं एकत्रित राहायचं असेल तर हे दोन्ही नारे 100% यशस्वी झाले. तुम्ही जर आज बघायला गेलं तर काँग्रेसमध्ये एका घरात 3 खासदार आहेत, म्हणजे प्रियंका गांधी आहे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी आहे. तसं भारतीय जनता पार्टीमध्ये काहीच नाही. भारतीय जनता पार्टी ही 100% कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून कार्यकर्त्यांना न्याय देणारी भारतीय जनता पार्टी आहे आणि भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना न्याय देईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे. देवेंद्र फडणवीस आज सायंकाळी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत, काय अपेक्षा आहेत, काय त्यांनी कामं करावीत असं वाटतं? याच्यापुढे त्यांनी हिंदुत्वासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कामं करावीत. आज बेरोजगार जो जास्तीत जास्त युवक वर्ग आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
त्यांना प्रायव्हेट जे सगळं चालू आहे शासनाचं प्रायव्हेटीकरण ते थांबावं. शासनाच्या सगळ्यात जास्तीत जास्त ज्या काही अजून उपाययोजना आणता येतील त्या उपाययोजना सगळ्या शेवटपर्यंत आपण पोचून त्या लोकांना त्याचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल हे सगळं बघावं. येणारी जी महागाई जी वाढीव जी 5 वर्ष 10 वर्ष यांनी जी थांबवली आहे ती तशीच थांबावी आणि उद्योग जास्तीत जास्त महाराष्ट्रात कसे आणता येईल जेणेकरून आज म्हणजे जे युवक आहेत जे सुशिक्षित युवक आहेत त्यांना कशी रोजगाराची संधी मिळेल, त्यांचा बेरोजगार कसा कमी करता येईल याच्यावर आज सगळ्यात जास्त काम करणं आपल्याला गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस अर्थात हिंदुत्ववादी नेते म्हणूनही ओळखले जातात. त्यांची हिंदुत्वासाठी काय काम करावं असं वाटतं? हिंदुत्वासाठी आज त्यांनी जी आज आपल्या धर्मावर आणि जे आपल्या धर्मस्थळांवर जे अतिक्रमणं झाली आहेत ते अतिक्रमणं दूर करून त्या धर्मस्थळं जी आपली हिंदुत्वासाठी किंवा हिंदू समाजासाठी जी काय आहेत ती खुली करून देण्यात यावी. आणि मी तर असं म्हणेल की गेल्या ज्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण देवेंद्र फडणवीसांना हे 100% बघू शकतो. दादा काय सांगाल, तिसऱ्यांदा फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, कसा उत्साह आहे? उत्साह आमचा भरपूर आहे. देवेंद्र फडणवीस झाले आम्हाला खूप आनंद आहे. निवडणुकीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी खूप मोठं काम केलं. अर्थात भारतीय जनता पक्षाला तब्बल 132 जागांवरती विजय मिळाला, पहिल्यांदाच एवढा मोठा विजय मिळाला. आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी पुन्हा येईन. ज्यावेळेस ते म्हणाले होते मी पुन्हा येईन तेव्हा विरोधकांनी खिल्ली उडवली होती. आज ते पुन्हा येत आहेत. आज येतात त्या खूप आनंद आहे. हिंदुत्व कार्यकर्त्यांनी खूप काम केलं आणि सगळ्यांनी खूप ताकद लावली म्हणून आपलं आज सरकार आलं आणि चांगला लोकांनी आपला निवडून दिलं. त्या लोकांचे बी आपण आभार मानतो आहे आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा होतात ते आम्हाला खूप आनंद आहे. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, आता मुख्यमंत्री होत आहेत? तर आमच्या अपेक्षा अशा की बेरोजगार हटवला पाहिजे आणि हिंदुत्व कार्यकर्त्यांवर अन्याय अत्याचार जे होतो त्यांनी खूप बारीकीने लक्ष देऊन याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. या निवडणुकीमध्ये तुमचं काम कशा पद्धतीनं होतं? एकदम प्रामाणिकपणे काम आणि भारतीय जनता पार्टी पक्ष हा सगळ्यांचा एकदम आवडीचा पक्ष आहे. नागरिकांनी त्यांना रिझल्ट त्या पद्धतीने दिलेला आहे आणि पक्षाला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे. तर फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस शपथविधी घेतील त्यानंतर त्यांनी पण हिंदुत्वासाठी काम करायला हवे अशी अपेक्षा आहे. आणखी काय अपेक्षा आहेत, त्यांनी काय काम करावं देवेंद्र फडणवीसांनी? बस हिंदूसाठी व्यवस्थित त्यांनी काम करायला हवे. अर्थात आपण पाहतोय की हे जे आत्ता निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाल्याचंही आपल्याला एकंदरीत पाहायला मिळालं होतं. आपल्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते आहेत. दादा काय सांगाल, देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, ते पुन्हा येत आहेत. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हिंदुत्व व सर्व आपल्या कार्यकर्त्यांच्या लहान मोठ्या कार्यकर्त्यांसाठी ही खूप आनंदाची आणि खुशीची गोष्ट आहे. जिथं जिथं आपल्या कारवाया झालेल्या आहेत, अतिक्रमण झालेलं आहे, ते प्रथमतः देवेंद्र साहेबांनी काढावेत आणि त्याला मार्ग मोकळा करून द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पतित पावन संघटनेतर्फे. अर्थात आपण पाहतोय की आज देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि या निवडणुकीमध्ये ज्या हिंदुत्ववादी संघटनांनी काम केलं होतं, अर्थात या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळाल्याचंही पाहायला मिळालं. त्याच काही संघटनांशी आज आपण संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संकेतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे
83-839-505 किंवा 80-80-81-74-54. मुंबई 83-839-503 किंवा 96-53-18-74-78.